झुले उंच माझा झोका। भाऊसाहेब आणि आप्पा या साऱ्या प्रकरणात दुखावले गेले आहेत। ही गोष्ट क्लेशकारक आहे, परंतु न्यायाच्या कामी आमच्याकडून तडजोड असंभव आहे। ए आबा, तू पुढे जा। नाही नाही, मला भीती वाटते। खाली पाहिलेस ना काय काय झाले। नको नको, तूच जा। अरे आबा, तू आपल्यात मोठा आहेस ना, मग तूच जा। नाही नाही रमा बहिणी, तू जा। तू बायको आहेस ना त्याची। माईनी दादाला शांत करावयास पाठवले आहे, तूच जा। वारे वा, तुम्ही भाऊ आहात ना स्वतःचे। मी तर आत्ता आलीये, तुम्हीच जा। नाही नाही, तू जा। नाही बाबा, तू जा। तू जा बाबा, तू छोटा आहेस ना। माईंनी दूध, फळे आणि सुकामेवा पाठविला आहे। स्वतः जेवायला नाही ना आलात म्हणून। स्वतः निदान हे तरी घ्या, म्हणजे पोटाला आधार मिळेल। आणि आणि मामंजींसाठी सुद्धा नेले आहे सारे माईंनी। ठेवा ते येते। आबा बाबा घ्या, सुकामेवा घ्या आणि चला अभ्यासाला बसा। जा, घरच्या अभ्यासाच्या पाट्या आणा, चला। हे काय आपण नाही घेतलेत? हो घ्या रमाबाई, घ्या, खा ना। काय झाले? आपण घेतल्याशिवाय? अहो असे नसते रमाबाई। निसर्गाने स्त्री पुरुषांना जरी वेगळे घडवले असले तरीही दर्जा मात्र समानच दिला आहे। असो, हळूहळू तुम्ही या रूढींच्या पगड्यातून बाहेर याल। हे पहा, आम्ही खाल्ले, घ्या आता। हे काय, आपण कुठे निघालात? मी खाली जाते। आबा बाबा अभ्यास करतायत ना, मी जाते। आणि आपल्या अभ्यासाचे काय? ताई सासूबाईंनी मला खाली लवकर बोलाविले आहे। कधी? आम्ही तर आत्ताच खालून आलो। अरे मगाशी, मी नाही का स्वयंपाक घरात होते। तुमच्या ताई सासूबाईंना काय उत्तर द्यायचे ते आम्ही देऊ। तुम्हाला अभ्यासाची टाळाटाळ करता येणार नाही। घ्या, पाटी पेन्सिल घ्या आणि अभ्यासाला बसा। आणि आबा बाबा, तुम्हाला जी परवा गणिते दिली होती ती सोडवत बसा। आणि रमाबाईंना मुळाक्षरे शिकवा, त्यांची सुरुवातच आहे। तेव्हा एक एक अक्षर नीट दाखवा, एकदम बरेच देऊ नका। आणि रमा, हे दोघे जी अक्षरे दाखवतील ती नीट गिरवा। आम्ही आलोच। हे काही पण काय बोलते ग? ताई काकूने खाली बोलवले आहे म्हणून? तुला काय होतंय? मी बरोबर। आणि अभ्यासात टाळाटाळ केलेली आम्हास चालणार नाही, कळले का? ए आबा, सांग तू याला, बघ ना कसं अभ्यासात टाळाटाळ केलेली आम्हाला चालणार नाही, कळले का? अहो, आम्ही काय म्हणत होतो, उद्या आम्हास एक जरीचे लुगडे घेऊन द्याल? कशासाठी? अहो,
आता पुण्याला आपण रानड्यांकडे जाणार म्हटल्यावर त्यांच्या इतमामात शोभेल असेच जायला हवे. तिथले बडे प्रस्थ आहे म्हणे ते. वंसनच्या लग्नाला काही जाता नाही आलो आणि आता लग्नानंतर पहिल्यांदा जाणार म्हटल्यावर आम्हाला तर इतका आनंद होतो आहे. रानड्यांकडचे मानपान सुद्धा करतील आपला. पाहूया तरी काय मानपान करतायत ते. तो प्रश्नच येणार नाही. म्हणजे हे लग्न मुळातच मान्य नव्हते आम्हास. आमचा विचार आम्ही बोलूनही दाखवला होता, पण आमच्या मतास विचारतो कोण इथे? त्यामुळेच काकांप्रमाणेच मीही पुण्यास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जात नाही होत पुण्यास. ढ म्हणजे हुशार, रमासारखी. गिरव आता ते म्हण ढ. ढ झुले उंच